हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. चला, आंघोळ वगैरे झाली. इकडे पोरांची चालली आहे मस्ती आणि चहा बनवला. चहा प्यायला बसली, यांची चालली मस्ती. भांडणं करायला लागली दोघं पण. आई आणि यश गेलेले खालती ताईच्या इथे. मी लागली स्वयंपाकाला आणि विराट इकडे करतोय अभ्यास, स्टडी. तर चला स्वयंपाक वगैरे करायचे. आज पाणी नाही आल्यामुळे कपडे धुवायचे नाही आहेत. कपडे आता उद्या पाणी आल्यावरती सगळे धुवायचे. तर चला स्वयंपाक. तर फ्रेंड्स, मी खूप दिवसापासून व्हिडिओ बनायला चाललं आहे. माझं डेली व्लॉग टाकलं चाललं आहे. व्ह्यू जास्त येत नव्हते, 50-60 असे यायचे, पण फायनली 2 व्हिडिओला 100पेक्षा जास्त व्ह्यू आलेले आहेत. एका व्हिडिओला 120 आणि एका व्हिडिओला 110 असे 100 क्रॉस केलेले आहेत व्ह्यूनी. तर एवढे बी माझ्यासाठी खुशीसाठी भरपूर आहे, खुश व्हायसाठी. तर प्लीज जास्त व्ह्यू यायसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि लाईक वगैरे पण करत जा. माझे डेली व्लॉग बघत जा. तो विराटचा अभ्यास झाला आहे तर चाललं आहे खेळणं आता. आई आणि यश आले नाहीत. प्लीज या सबस्क्राईब करत जा. दररोज म्हणते मी चॅनलला सबस्क्राईब करा, पण सबस्क्राईब माझे काही वाढले नाही. प्लीज सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, माझ्या इंस्टाग्रामच्या एका रीलला, एका व्हिडिओला 111 की क्रॉस केले. 111 की व्ह्यू क्रॉस केला. 111 की व्ह्यू म्हणजे 1,11,000 व्ह्यू आलेले आहेत एका व्हिडिओला. फायनली मला वाटते की मला जमते, मला रील्स वगैरे बनवणं, व्हिडिओज बघणं जमते. तर इंस्टाग्रामला एवढे व्ह्यू मिळाले तर याच्यावर मी खूप खुश आहे. माझे प्रयत्न म्हणजे मला वाटतं की फायनली जमते मला. तर प्लीज मला यूट्यूबला पण अशी व्ह्यू पाहिजे, तर सपोर्ट करा यार प्लीज. इंस्टाग्रामला, यूट्यूबला आणि फेसबुकला पण मी ID खोललेली आहे आणि रील्स वगैरे त्यावर फेसबुकला पण टाकत असते. तर प्लीज सपोर्ट करा यार. मला जमते फायनली, तर तुमचा सपोर्ट हवा आहे. हे कशाला काढलंस ते? तसं नको करू हा बाळ. चालू आहे ना, दाबा जरा. 0 फ्लोअरच आहे. नाही, उघड आहे, सगळ्यात खाली उघड आहे. चालू आहे का काम? घेतले का मग? खाली आहे का? येते का वर? काम चालू असेल, बंद चालू होते नाही ना, काम चालू असणार. उघड ओपन दिसतंय, उघड आहे सगळ्यात खाली. बाय टाकले. चल चल आहे. एक पार्सल मागवलं होतं फ्लिपकार्टवरतून, कॉलर माईक. बघते ओपन करून कसे. आता 4-5 दिवसाखाली मागितलेलं, आता पार्सल डिलिव्हरी झाली. बघ करून बघा. ते नाही तर चला ओपन करते आणि बघते, चेक करते कशी क्वालिटी. ते असं लावत असतात ना. मी पण आता ओपन केले, चेक करते, चालू करून बघते, मग सांगते. ऑर्डर केलं आहे. 2 माईक आहेत आणि ही याच्यामध्ये चार्जिंग पिन आहे आणि एक मेमरी कार्ड सारखी आहे आणि त्याला 2 वरती जे दिलेले असते तिथे लावायला ती दिलेले आहे. पण आलेलं आहे, मागवलं आहे, पण मला याची काही तेवढी माहिती नाही की स्टार्ट कशी करते, चालू कसं करते. तर पहिले मी बघते, मग तुम्हाला सांगते.
पार्सल आणलं आहे, ओपन करून बघितलं आहे, पण मला माहिती नाही की कसा यूज करायचा. तर पहिले मी त्याला चार्जिंगला लावते, मग यूट्यूबला बघावं लागेल, त्याच्यानंतर चेक करावं लागेल. तर चार्जिंगला लावते फर्स्ट टाईम. तर चार्जिंगला लावलेलं आहे. ही जी चार्जिंगची पिन आहे तिची सोबत आलेली लावलं आहे. चला चार्जिंग होऊ द्या थोडा वेळ, मी तोपर्यंत यूट्यूबला बघून घेते की नेमका चालतो कसा. तर चला फ्रेंड्स, माईकची आठवण थोडंसं मला माहिती नव्हतं ते यूट्यूबला बघितलं, जरा टेस्ट करून बघते कसा वापर वगैरे करायचा. तर ही जी क्लिप दिलेली ही अँड्रॉईड मोबाईलसाठी दिलेली आहे आणि दुसरी जी दिली मेमरी कार्डसाठी छोटीशी ही आयफोनसाठी. तर ही यूज नाही करायची कारण आपला ओप्पोचं आहे, तर माझा फोन तर ही यूज करणार. चला यूज करते. तर चला फ्रेंड्स, माईकशी कनेक्ट केलेले आहे. तर आता चेक करते की आवाज वगैरे व्हिडिओमध्ये कसे येते. मी आता सध्या माईक कनेक्ट झालेलं आहे, दिसते ग्रीन लाईट. तर इथे असं कॉलरला वगैरे लावायचं आहे. कनेक्ट झालेलं आहे. तर आवाज चेक करते की आवाज माझा स्पष्ट येतोय का नाही. साईडला माझं कूलर पण चालू आहे, इकडे कूलरचा पण आवाज येतोय तसा, आणि इकडे याची मस्ती चाललेली आहे. तर चला मी चेक करते की माझा आवाज व्यवस्थित येतोय का नाही. हॅलो फ्रेंड्स, काय करतात, कसे आहेत तुम्ही? खूप चांगली क्वालिटी आहे. मला की तसं बॅकग्राऊंड आवाज जो येतो पंख्याचा वगैरे, याच्यामध्ये बॅकग्राऊंड आवाज कसाच येत नाहीये. जे मी एडिटिंगमध्ये बॅकग्राऊंड आवाज कट करायचे त्याची गरज नाही आहे आता. या माईकमध्ये बॅकग्राऊंड आवाज पकडत नाहीये, म्हणजे नॉईज आवाज जे असते तो कट होतोय. मस्त आवाज वगैरे स्पष्ट येते. या चेक केलं, आणि आता जे मी शूट करते ते पण याच्यातच आहे. तर मस्त आवाज येतो, बॅकग्राऊंड आवाज वगैरे काही येत नाही. छान आहे, मस्त आहे, क्वालिटी एक नंबर आहे. तर फ्रेंड्स, यश उघडं आहे पूर्ण पण दाखवू शकत नाही त्यामुळं, पण इथे बघू शकता उन्हाळ्यामध्ये पोरांच्या अंगावरती ना, मुंबईमध्ये अशी एवढी गरम होतं ना, ती पूर्ण घामोळ्याने कसं झालेलं आहे यशच्या अंगावरती. तर खूप त्रास होतो पोरांना घामोळ्यांचा वगैरे. उन्हाळ्याचे दिवस म्हणजे खूप कठीण असते पोरांसाठी घामोळ्यामुळे. तरी मस्ती करतो, शांत नाही. तर फ्रेंड्स चला, आता यूट्यूबचा ब्लॉग एडिट करायला पूर्ण 2 तास लागले. खूप छोट्या गोष्टी बघावं लागतात, आवाज वगैरे, बॅकग्राऊंड वगैरे सगळं. तर एडिटिंगला खूप टाईम लागतो. परत घरातली कामं वगैरे करायची, पोरांचं बघायचं. परत यश होता, विराट तर नाही पण यश आहे, मध्ये डिस्टर्ब करत होता. तर तुला बघत पूर्ण एडिटचा ब्लॉग एडिट केला. आणि खूप छोट्या गोष्टीला मेहनत करावं लागते. तर प्लीज या एवढी मेहनत करते तर सपोर्ट करा, प्लीज फॉलो करत जा. आणि हे नवीन जे मागवलं होतं हे खूप छान आहे. आणि मला जी रूममध्ये जाऊन बॅकग्राऊंड व्हॉईस वगैरे हे करायला लागायचं मोबाईलमध्ये, आता त्याची गरज नाही. इथे पण मी पंख्यासमोर बसून वगैरे व्हॉईस वगैरे टाकू शकते बॅकग्राऊंड. तर कारण पंख्याचा नॉईस आवाज सगळा कट होतो याच्यामध्ये. तर खूप चांगलं आहे हे पण माझ्यासाठी. ओम आलेलं आहे, तर यांची चालली मस्ती. पूर्ण घरामध्ये राडा असतो. इकडे नाही दाखवू शकत, इकडे यश उघडा आहे. राडा 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 सारखा चालू असतो दिवसभर. कूलर समोर आल्यावरती मस्त वाटतं, नाही तर मुंबईला खूप गरम होतं. इकडे चालली यशची आणि विराटची मस्ती. आज स्वयंपाक वगैरे काही करायचं नाही जास्त. सकाळचं थोडंफार आहे ना, आणि भूक पण नसल्यामुळं आज नुसता कुकर लावला आहे, म्हणजे डाळ भातच. आणि पाहुणे आली होती, आता चहा वगैरे केला. आई त्यांच्याकडेच गेले सोडायला. आणि हे बघा पाहुण्यांनी काय आणलं आहे घरी खायला. काय कमेंट्समध्ये सांगा काय. चला, त्यांनी आणलं आहे तर खाऊन बघायची. भारी आहे ना, गोड पण आहे.
पोरांना नाही आवडलं, म्हणजे यश खातोय पण विराटला नाही आवडलं. वर चढतोय हा, वरतून खाली पडला तर आणि यशची चालली मस्ती. दिवसभर मस्ती असती, काय करायचं तुला? नुसती मस्ती करायची. चला, आमच्या बिल्डिंगमध्ये पाणीच येत नाही भरपूर, तर माझं चाललं होतं. आता पाणी आलं, ग्रुपवरती मेसेज आला आणि म्हणलं 10-10:30ला पाणी येईल. तो कपडे वगैरे चेंज केले होते, मॅक्सी घालून झोपायला जात होते, पण तेव्हा ग्रुपवर मेसेज आला आणि पाणी आलं. तर आता परत किचन घासायला लागले, कारण सकाळ अजून किती पाणी येईल भरोसा नाही. कपडे पण धुवायची आहेत. 2 दिवसच नाही, आजचे कपडे धुतले नव्हते कारण पाणीच नव्हतं भरपूर. बरं झालं आता आलं. चला पाणी भरून घेते. पोरांची चालली आहे राडा मस्ती. फ्रीज कायला उघडतो रे? हां, उघडूनच करंट लागतं. चल बाळ, येतोय बागे. हे काही झोपायची नाही 1-2 वाजल्याची. कूलरमध्ये पाणी वगैरे भरायचे. तर चला फ्रेंड्स, जेवण वगैरे झालेलं आहे. पोरांची चालली आहे मस्ती. तिकडे यश उघडं आहे. पोरांची चालली आहे मस्ती, कारण त्यांची अशी 12 वाजेपर्यंत चालत असते. तर चला, आजचा ब्लॉग इथे समाप्त करते. आणि एक गोष्ट राहिली सांगायची, माझे फेसबुकला एका व्हिडिओला 11K कंप्लीट झाले, म्हणजे 11,000 व्ह्यू कंप्लीट आलेले आहेत. सॉरी, कंप्लीट म्हणजे आलेले आहेत. तर मला फेसबुकला पण खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. अजून पण यूट्यूबला नाही मिळते. प्लीज सबस्क्राईब करत जा, माझे व्हिडिओ बघत जा, आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज कमेंट्समध्ये सांगत जा. आणि चला, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आता ब्लॉग इथे समाप्त होतो. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.